कंप्लीट ब्लड काउंट. कंप्लीट ब्लड काउंट CBCमध्ये 5 प्रमुख घटक मोजले जातात. RBC ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या पेशी, WBC संक्रमणाशी लढणाऱ्या पेशी, हिमोग्लोबिन लाल रक्तपेशीमध्ये ऑक्सिजन वाहक प्रथिने, हेमॅटोक्रिट रक्तातील द्रव घटक किंवा प्लाझ्मामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाण, आणि प्लेटलेट्स रक्त गोठण्यास मदत. CBC कशासाठी वापरला जातो? CBCचा वापर इन्फेक्शन, ॲनेमिया, ॲटोइम्यून डिसऑर्डर्स, बोन मॅरो डिसऑर्डर्स, थ्रोम्बोसायटोपेनिया, इरिथ्रोसाइटोसिस आणि ल्युकेमियासह विविध प्रकारचे कर्करोग ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो. CBC केव्हा ऑर्डर करतात? जर रुग्णाला खालील गोष्टी असतील तर आरोग्य सेवा प्रदाता CBC ऑर्डर करू शकतो. जखम, ब्रुशिंग, रक्तस्राव, ब्लीडिंग, थकवा, फटीग, चक्कर येणे, डिझिनेस, अशक्तपणा, विकनेस, जळजळ, इन्फ्लामेशन, सांधेदुखी, जॉईंट पेन, रक्तदाबाची चिंता आणि हृदयाच्या समस्या. नॉर्मल CBC लेवल्स. WBC 4500 ते 11000, हिमोग्लोबिन 11 ते 18 ग्रॅम/dl, हिमॅटोक्रिट वुमन 36 ते 44% आणि मेन 41 ते 50%, आणि प्लेटलेट्स 1,50,000 ते 4,50,000. आत्ता पाहूया आर्टेरियल ब्लड गॅस म्हणजे ABG. आर्टेरियल ब्लड गॅस ही एक रक्त चाचणी आहे जी आम्लता किंवा pH आणि धमनीमधून ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे स्तर मोजते. रुग्णाच्या फुफ्फुसाचे कार्य आणि ते रक्त ऑक्सिजन किती चांगल्या प्रकारे हलवू शकतात आणि कार्बन डायऑक्साईड काढून टाकू शकतात हे तपासण्यासाठी चाचणी वापरली जाते. आता पाहूया ABG कॉम्पोनंट्स. ABGचे 6 प्रमुख घटक असतात. नंबर 1 pH तुमच्या रक्तातील ॲसिड आणि बेसचे संतुलन मोजते. नंबर 2 पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन PaO2 तुमच्या रक्तात विरघळलेले ऑक्सिजन दाब मोजतो. नंबर 3 कार्बन डायऑक्साईडचा आंशिक दाब CO2 तुमच्या रक्तातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण आणि कार्बन डायऑक्साईड तुमच्या शरीरातून किती चांगल्या प्रकारे बाहेर जाऊ शकतो हे मोजते. नंबर 4 बायकार्बोनेट HCO3 कार्बन डायऑक्साईडपासून बनलेल्या मूलभूत संयुगाचे प्रमाण निर्धारित करण्यासाठी pH आणि PaCO2च्या मोजलेल्या मूल्याचा वापर करून गणना केली जाते. नंबर 5 ऑक्सिजन संपृक्तता O2 सॅच्युरेशन तुमच्या रक्तात किती हिमोग्लोबिन ऑक्सिजन वाहून नेत आहे हे मोजते. नंबर 6 ऑक्सिजन सामग्री O2CT तुमच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजते. आणि नंबर 7 हिमोग्लोबिन तुमच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण मोजते. ABG नॉर्मल व्हॅल्यूज. pH 7.35 to 7.45, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन PaO2 75 ते 100 mm/Hg, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड PaCO2 35 ते 45 mmHg, बायकार्बोनेट HCO3 22 ते 26 MEq/L, आणि ऑक्सिजन सॅच्युरेशन O2 सॅच्युरेशन 94 ते 100%. ABG कधी ऑर्डर करावी? एक वैद्यकीय प्रदाता विविध कारणासाठी ABG ऑर्डर करू शकतो, ज्यामध्ये फुफ्फुस निकामी होणे, सेप्सिस, निमोनिया, हायपोव्हॉल्युमिक शॉक, आघात, दमा, ड्रग ओव्हरडोस, हृदय अपयश आणि एम्फिसिमा यांचा समावेश आहे, परंतु इतकेच मर्यादित नाही. आता पाहूया कोअग्युलेशन लेवल. कोअग्युलेशन पातळी अनेक लॅबचा संदर्भ देते. यासह ॲक्टिवेटेड पार्शियल थ्रोम्बोप्लास्टिन टाईम PTT, प्रोथ्रोम्बिन टाईम PT, थ्रोम्बिन टाईम TT, फायब्रोनोजिन आणि INR. वेन टू रन कोअग्युलेशन लेवल्स. अशी काही सामान्य कारणे म्हणजे यकृतरोग, व्हिटॅमिन Kची कमतरता, रुग्ण रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास, आणि हृदयविकार समस्या. रुग्णाला खालील लक्षणे आढळल्यास लॅब्स मागवल्या जाऊ शकतात: ब्लीडिंग, इजी ब्रशिंग, स्वेलिंग, पेन, स्टिफनेस आणि ब्लड क्लॉट्स.
नॉर्मल कोगुलेशन लेवल्स PTT 25 ते 35 सेकंद, PT 11 ते 13.5 सेकंद, TT 14 ते 19 सेकंद, फायब्रोनोजिन 200 ते 400 mg/dl आणि INR 1.1 और बिलो किंवा त्यापेक्षा कमी.